महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लक्ष्मण हाके यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी सकल समाजाकडून भव्य मोर्चा। ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज कंधारच्या वतीने 4 ऑक्टोबर रोजी कंधार येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर 30 सप्टेंबर रोजी पुणे येथे काही समाजकंटकांनी भ्याड जीवघेणा हल्ला केला, तसेच त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। या घटनेच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज लोहा कंधारच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील सरनूर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी निषेध मोर्चात ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी पवार, कंधार पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे कंधार तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अंगद केंद्रे कुंभार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम तेलंग, माजी सैनिक विकास समितीचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत कंधार येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार रेखा चामनर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी कंधार प्रतिनिधी बालाजी बसवंते। आपल्या एक तरी इतर हे आपण स्वतःच्या मनात प्रश्न विचारून बघा, त्यावेळेस आपल्यालाच आपलं उत्तर आपल्याला कळून येणार आहे। त्यामुळे भविष्यामध्ये आपण सर्वांनी सावध होऊन येणार आपल्याला पावले उचला। या लोहा कंधारची परिस्थिती बिहारच्याही पुढे महाग झालेली आहे। आज प्राध्यापक लक्ष्मणराव हाके साहेबांवर हल्ला केलेला आहे। उद्या जर या ओबीसी बांधवावर या विधानसभेतल्या एकाही माणसावर जर हल्ला केला तर आपण सर्वजण त्याच्या पाठीमागे उभा असले पाहिजे। मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू शकतो, लोहा कंधार विधानसभेमधील एकाही ओबीसीच्या बांधवाला जर कोणी केसालाही धक्का लागला तर हा चंद्रसेन पाटील त्यांची ढाल म्हणून, कारण आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आहोत, कुणाची हिंमत नाही आपल्याला लढ करायची, कारण आपण जर एक झालो तर त्यांना काय करावं लागेल हे त्यांना कळू। येणारा काळ अतिशय वाईट आहे। आपलं जर आरक्षण वाचलं, भविष्यातील मुलांचा प्रश्न काय? आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।